अध्याय 13 भाग 2 ज्ञानाची 18 लक्षणे. आता आपण अध्याय 13व्यात दुसरा भाग सुरू करीत आहोत. देव म्हणतात की इथे ज्ञान ह्या शब्दाचे सगळे जाणणे असे आमचे मत आहे व ज्ञानीही तसेच म्हणतात. जे ज्ञान झाल्यावर अज्ञान म्हणजे काय हे लगेच लक्षात येते. जिथे ज्ञान नाही ते अज्ञान, तरी त्याची काही चिन्हे सांगतो. जो पुढे होणाऱ्या घटनांचे अनुकूलता गृहीत धरून हवेत मनोरे बांधतो, जो मानाची वाट पाहत असतो, सत्काराचा आनंद वाटतो, अत्यंत ताठा ज्याला गर्व असतो, तो पूर्णपणे अज्ञानी असतो. तो आपण आचरलेल्या धर्माचा उच्चार सतत जगापुढे करतो. स्वविद्येचा गर्व असतो, सुकृत सांगत सुटतो, कीर्ती होण्याकरताच सर्व काही करतो. ढोंगी असून साधूचा वेश घेतो व लोकांकडून पूजा स्वीकारतो. त्याचे संकल्प विषयापेक्षाही घातक असतात. तो हिंसेसाठीच जगतो. तो अज्ञानाची खाणच होय. स्तुतीने आनंदित होतो, थोडीशीही निंदा सहन करू शकत नाही. चांगले मिळाले की आनंद व न मिळाल्यास दुःख होते. तो अज्ञानी. गुरुकुळाची लाज वाटते. गुरुकडून विद्या ग्रहण करून त्यांच्याशी मुजोरपणाने तो वागतो. त्यांचे नाव घेणे सुद्धा अमंगळच समजतो. कर्म करण्यात ढिला व मनात सतत मतभेद असतात. धनाची मालकी व दुसऱ्याची कर्म करण्यात ढिला व मतात सतत मतभेद असतात. दुसऱ्याच्या मतात नेहमी दुसऱ्याच्या मताशी कधीच तो सहमत होत नाही. धनाची मालकी व दुसऱ्याची असली तरी स्वतःचेच ते आहे असे समजतो. नित्यनैमित्तिक कर्म करावयाचे राहिले तरी त्याबद्दल त्याला खंत वाटत नाही. स्त्रीभोग भोगताना तो कुठलीच मर्यादा पाळत नाही. पापांचे बाबतीत तो निस्संग, पुण्याविषयी उदासीन, धनाची सतत इच्छा करणारा. तो अज्ञानाचा पुतळाच समजावा. भयाने हादरतो. थोड्याशा स्वार्थासाठी धीर सोडतो. दुःख आवरत नाही. मनोरथात मन रमते. तो वावटळीसारखा चंचल असतो, पण तीर्थयात्रा करीत नाही. सतत नुसता भटकत असतो. तो झोपला तर शांत असतो. माकडासारखा सतत नसत्या खटपट्या चेष्टा करणारा असतो. कोणतीही क्रिया व्रते मध्येच थांबवितो. निषेधाची पर्वा करीत नाही. धर्ममर्यादा सोडतो. वेदाज्ञेपासून तो लांब असतो. काय करावे व काय करू नये हे त्याला कळत नाही. तो मोकाट सुटलेला वाऱ्यासारखा अफाट व जंगलातील पाटासारखा सगळीकडे वाहत जाणारा, म्हणजे विचार न करता कशाच्याही आहारी जाणारा असतो. विषयाची गोडी तो जो जिवंतपणे अथवा मृत झाल्यावरही सोडत नाही. भोगासाठी अनंत कष्ट करतो. काम्यक्रियेचे त्याला व्यसनच असते. विरक्तीचे दर्शनही त्याला अस्पृश्य वाटते. विषय थकतात, पण हा विषय उपभोग भोगताना थकत नाही, सावध होत नाही. संयम त्याला माहीतच नाही. आधी स्त्रीची अभिलाषा असते, मग म्हातारपणी तो मुलावर प्रेम करतो. त्याला विद्या व वय यांचा माज असतो. मीच धनवान आहे. माझ्या इतके चांगले आचरण कुणीच करीत नाही. मी अतुलनीय, श्रेष्ठ, सर्वज्ञ आहे असे समजून आनंदात राहतो. सद्गुणाविषयी त्याच्या मनात मत्सर असतो. त्याच्यातले अज्ञान वाढतच जाते. तो गर्वाने फुगतो. गुणापुढेच वाकत नाही. रजोगुणामुळे मिळणाऱ्या सुखामुळे जीविताचे रूप घेऊन हा मृत्यू जवळ येत आहे हे त्याला समजत नाही. अंगम गलितं पलितं मुंडम दशविहीनं जातं तुंडम तदपि न मुंचते आशापिंडम. हे अज्ञानी मनुष्याचे वार्धक्य आल्यावरचे वर्णन अगदी यथायोग्य आहे. मृत्यू व म्हातारपण
यांची चाहूल लागली तरी तरी त्याचा तारुण्याचा माज उतरत नाही. आपला आवाका जाणत नाही. मागू नये ते मागतो, जाऊ नये तिथे जातो. असे जे करू नये ते करतो तो अज्ञानी असतो. त्याला अध्यात्मज्ञान असते हे त्याला मान्य नाही. त्याला अध्यात्मज्ञान असते हे मान्य नाही. ज्ञान म्हणजे काय त्याला समजत नाही. अज्ञानाची लक्षणे नाहीत असा जो कोणी असतो तो ज्ञानी होय. जे जाणले असता मनुष्य अमृतत्वास प्राप्त होतो. ते जे ज्ञेय ते मी सांगतो असे म्हणून श्रीकृष्ण पुढे सांगतात. परब्रह्म आदिरहित आहे. ज्ञाते म्हणतात की ते सतही नाही व असतही नाही. ते सत नाही व असतही नाही. त्याचे हातपाय, डोळे, शिरे व मुखे, कान सर्वत्र आहेत. तो सर्वांस व्यापून आहे. सर्व इंद्रियांमध्ये व गुणांमुळे ज्याचा भास होतो, पण जो असक्त म्हणजे इंद्रिय नसलेला आहे, असत्य आहे, ते सर्वभूत आहे. ते निर्गुण असूनही सर्व गुणांचे पालन करणारे आहे. जे भूतांच्या आत बाहेर आहे ते चराचर अतिसूक्ष्म असल्याने जाणणे दूर व अशक्य आहे. असे ते जवळही आहे. अविभक्त असून नाना भूतांमध्ये विभागलेले दिसते. भूतांचे पालन करणारे, त्यांना खाणारे व पुन्हा त्यांना उत्पन्न करणारे आहे. त्यालाच तेजाचे तेज व अंधाराच्या पलीकडील या नावाने ओळखतात. ज्ञानही तेच आहे. ज्ञानाने समजते तेही तेच भूतमात्रामध्ये वास करते. याप्रमाणे क्षेत्र, ज्ञान होय ज्ञेय ह्या सारांश रूपाने तुला सांगितले. हे सर्व जाणल्याने भक्त माझ्या स्वरूपात प्राप्त होतो. प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही अनादी आहेत. विकार आणि गुण हे प्रकृतीपासून निर्माण झाले आहेत. कार्य, कारण, कर्तृत्व यांचे प्रकृती हे मूळ आहे. तर सुखदुःखास त्यांच्या भोगास कारण पुरुष आहे. प्रकृतीतील पुरुष तिच्या गुणांचा भोग घेतो. हा गुणसंयोगच त्यांच्या चांगल्या वाईट जन्माचे कारण ठरते. सर्व कळा इच्छापासूनच झाल्या. इच्छा, ज्ञान, क्रिया यांना प्रकृतीनेच जन्म दिला. पुरुष अद्वैत आहे. त्याला ही मोहमयी प्रकृती दुसरेपण देते. ईश्वर अनाम आहे. प्रकृती हे त्याचे नाम होय. प्रकृतीच्या जवळ राहून प्रकृती धर्मापासून स्वतःला वेगळे पाहणारा, अनुमोदन देणारा, उपभोग घेणारा महेश्वर, ज्याला शरीरातील परमात्मा म्हणतात, तो प्रकृतीच्या पलीकडील पुरुष आहे. तो या प्रकृती पुरुषांना व त्यांच्या गुणांना जाणतो. तो सर्व कर्मे करीत असला तरी पुन्हा कधीच जन्माला येत नाही. पुरुष विचार शरीरात असल्याने सर्व कर्मे करून मुक्त असतो. हा विचार मनात ठसला की आत्मलाभासाठी त्याला अनेक उपाय आहेत. कित्येक जण स्वतःच त्याला आत्मध्यानामुळे पाहतात. दुसरे काही सांख्ययोगाने तर काही कर्मयोगाने पाहतात. काही आचार्याकडून ऐकून त्यांची उपासना करतात. श्रुतीवचनांना जे आधारभूत मानतात ते मृत्यूतून मुक्त होतात. ज्यांना अभिमान नसतो तो गुरुला अनन्य भावे शरण जाऊन करुणामय गुरुच्या वचनावर विश्वास ठेवतात. त्यांच्या उपदेशाचे पालन करून मन व शरीर पवित्र करतात. तेही जन्ममृत्यूच्या पार करतात. स्थावर व जंगम पदार्थ हा क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातून निर्माण होतो. सर्व भूतांच्या ठिकाणी सारखाच भाव असणाऱ्या आणि नाश पावणे हा ज्याचा स्वभाव, अशा भूतामध्ये अविनाशी परमात्मा आहे हे समजतो. तो ज्ञानामध्ये डोळस आहे. सर्व प्रकारे जो कर्मे प्रकृतीच करते आणि आत्मा अकर्ताच समजतो तो खरा ज्ञानी असतो. शरीर हे 5 नांग्या असलेल्या इंगळीसारखे आहे. अशा ह्या शरीरात राहून
ज्ञानी आपल्याच घातास प्रवृत्त होत नाही व शेवटी तो आत्मतत्वात जाऊन मिळतो. अशा समत्व भावाने जो जगतो तो मृत्यू व जीवन यांच्या अधीन होत नाही. ज्या पुरुषाला भूतांचे वेगळेपण एकाच ठायी आहे, सर्व त्यांचाच विस्तार आहे असे कळते, तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. आता जे 1-2 विचार गूढ आहेत त्यासाठी अर्जुनाला मनाची तयारी कर असे श्रीकृष्ण सांगतात. अर्जुनाला जे गूढ ते माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीला ते अनाकलनीयच असणार. म्हणून जे श्रीकृष्ण बोलले ते त्यांच्याच शब्दात आता सांगणार, कारण ते सोपे करून सांगण्याइतकी प्रगल्भता माझ्याजवळ नाही. श्रीकृष्ण म्हणतात, हे कौंतेया, परमात्मा अनादि आणि गुणरहित असल्यामुळे अव्यय म्हणजे मोजला न जाणारा त्याच्याबद्दल चर्चा करता येत नाही. तो वाढत नाही, कमी होत नाही, विटत नाही, त्याचा व्ययही होत नाही. तो शरीरात असून काहीच करीत नाही, देहास असून देहाशी लिप्त होत नाही. सूर्य एकटा असून जगाला प्रकाश देतो, तसा क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा क्षेत्राला म्हणजे शरीराला प्रकाशित करतो. अशा प्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील जे ज्ञानाने पाहतात आणि प्रकृतीचा मोक्षही पाहतात ते परमपदाला प्राप्त होतात. वेगळी प्रकृती वेगळेपणाने जे मनाने अनुभवतात ते ब्रह्मच होतात. आकार जिथे संपतो, जीवत्व जेथे नष्ट होते, जिथे आत्मा व परमात्मा हे द्वैत उरत नाही, ते अद्वैय आहे. ज्यांची मने शुद्ध त्यांना हे व्याख्यान ऐकताच समाधी लाभ होईल. हे ऐकून विवेक कमी असेल तो वाढो. कानाची व मनाची हे ऐकून तृप्ती समाधान हो. कानाची व मनाची हे ऐकून तृप्ती व समाधान हो. इच्छा करील त्याला ब्रह्मविद्येची खाण मिळो. ज्ञानदेव म्हणतात, सद्गुरूच्या प्रसादाने कृपेने मी उत्तम रीतीने ग्रंथ सांगेन. आपण संतांनी तो करून घ्यावे. आता जो ते ग्रंथ सांगणार आहेत तो पुढील भागामध्ये आपण पाहूया.